साठी यानंतर पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। आज दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल। मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे इतर सर्व महत्त्वाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। चर्चगेट परिसरामध्ये हे नवं प्रदेश मुख्यालय बांधण्यात येणार आहे। दिल्लीतील पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवरती मुंबईत देखील सुसज्ज इमारत ही उभारली जाणार आहे। आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला होता। त्यानंतर आज हा कार्यक्रम संपन्न होतोय। तर भाजपच्या कार्यालयाच्या जागेवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट केली आहे। भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तर रोहित पवार यांनी काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। आज मुंबईमध्ये भूमिपूजन होत असलेल्या भाजप कार्यालयाच्या जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। ही जागा महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनची 99 वर्ष लीजवरती घेतलेली आहे। इमारत धोकादायक आहे असं दाखवून ती ताब्यात घेऊन पाडण्यात आली आणि त्या ठिकाणी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन होत असल्याची चर्चा सुरू आहे। एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रोष असताना भाजप कार्यालयाच्या जागेबाबत चर्चा सुरू असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो। त्यामुळे भाजप नेत्यांनी यावरती खुलासा करणं योग्य राहील।